मानायची त्याची खाते, कारण का संघाचा पहिलाच बॉलमध्ये पहिलाच चौकार. लगातार 2 चौकार. बघू आता हॅट्रिक, 4ची हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते का नाही. संधी उकलेली आहे, पण तिथे विकेट थोडीशी डायरेक्ट जर हिट आउट झाला असता. प्लीज मी विनंती करतो वाल्मिकी ब्रदर्सला थोडासा आवाज विनंती करतो. आवाज जातोय आपला माईक मध्ये. पंच तुमचा नाश्ता झालेला आहे, धन्यवाद. तर तुम्ही बसा. पहिल्या षटक मार्गस्थ. 3 बॉल झालेल्या, 3 बॉलच्या नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 9 विकेट. चांगली सुरुवात आहे खरंच वाल्मिकी संघाचे. जिद्दीने जोशाने ते उतरलेत आणि हेंद्रपणा संघाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. बरोबर आहे. बघू आता ग्राउंड शॉट आहे हा. बघू आपल्या थोड्याच माहिती होईल 2 ने भर पडेल का नाही. चांगली गुड रनिंग बिटवीन वगैरे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एक आनंदाचं वातावरण. धावसंख्या 2 ने भर झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 11. पहिलीच ओव्हर आहे. पहिला ओव्हर पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर 12 आणि 15 रन तुम्हाला घ्यावेच लागतात आणि द्यावेच लागतात. एक बर्डन असतं बॉलरवर पण आणि बॅट्समनवर पण. पण मला वाटतं 1 रनाने समाधान मानावं लागेल. फिल्डिंग करत आहे तो म्हणजे अमित सॉरी. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा. काहीतरी कान मारत द्यायला चाललंय. बघू आता. नाही, आतमध्ये आलाय तो. सॉरी, एक प्लेअर बाहेर काढलाय त्या दिशेला. 30 सर्कलमध्ये सगळे प्लेयर राहतील. फक्त बाकीचे 2 प्लेयर जे आहेत ते 35च्या बाहेर राहतील, कारण हे पॉवर प्ले तर षटक आहे. 3 का बरोबर आहे. आम्हाला स्ट्राईक पाहिजे होती. ठीक आहे, बरोबर आहे. नेक्स्ट ओव्हर बघू आता कोणाच्या खात्यात जमा होईल. नेक्स्ट ओव्हर बघू. मला वाटतंय कॅप्टन देण्याचा तयारी ते म्हणजे बुमराह किंवा प्रथमेश. दोघांपैकी एक. आपल्या थोड्याच माहिती होईल. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या वाल्मिकी ब्रदर्सच्या संघाची झाली ती 13. विकेट नन. वेळ नका गो मित्रांनो, वेळ नका गो. आपल्याकडे 10 मॅच संपवायचे आहेत. आज रविवार आहे, सुपर संडे, आणि नंतर आपल्याला जायचंय बसायला. प्रथमेश, प्रथम तुला वंदितो गणराया. फिल्डिंग मध्ये आता परिवर्तन. फिल्डिंग आता ओपन झालेली आहे. क्षेत्ररक्षण ओपन झालेलं आहे. अमय फुल जोश मध्ये. त्रिफळाची झालेलं आहे. यॉर्कर टाकून त्याला वाटलं की बॉल बरोबर बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन होईल, पण कॉम्बिनेशन झालं नाहीये. पहिला झटका अमयच्या रूपाने. मी बोललो होतो चांगली सुरुवात प्रथमेशने केलेली आहे. पहिल्याच बॉलमध्ये त्रिफळाची दामाईच्या रूपाने घेतलेला आहे. आता मला वाटतं मेंटॉर, कोच आणि कॅप्टन वाल्मिकी ब्रदर्स संघाचे उमेश, बरोबर ना? सगळं तेच आहे. मला नवणार पण तेच आहेत का? अरे पैशावाला, ठीक आहे, धन्यवाद. काय टेन्शन नाही. म्हणजे उमेश नाही, पण हा डिझर्व करतात. ते डिझर्व करतात. कॅप्टन, मेंटर, कोच सगळ्यासाठी ते हे करतात डिझर्व. मी काल त्यांचं बघितलं ना, आणि स्वतःला झोकून देतात ते. काल मी बघितलं त्यांची बॉलिंग बॅटिंग दोन्ही गोष्टी मी बघितल्या. कारण स्वतःला झोकून तर दिलं. जर प्रत्येकाने, कारण सांघिक गेम आहे, तुम्हाला प्रत्येकाला झोकून द्यावंच लागेल, तर कुठेतरी तुम्ही यशाची उंची गाठसाल. दुसरा बॉल प्रगतीपथावर. पुन्हा तोच बॉल.
त्रिफळाचे खूप मोठा झटका. माझ्या हृदयाचे ठोके बघा इथे कसे वाढत चाललेले आहेत. कारण प्रथमेश हॅट्रिक चान्स. प्रथमेश जर यांनी विकेट घेतली तर भरत मस्कर यांच्याकडनं त्याला 100 रुपये देण्यात येईल. प्रथमेश यांनी जर थर्ड विकेट घेतली तर भरत मस्कर यांच्याकडून त्याला 100 रुपये देण्यात येईल. आणि दोन्ही त्यांनी बोल्ड घेतले त्याच दिशेने, सेम बॉल सेम लेंथ. पंच जरा स्टंप लावा, पंच उभे राहू नका, पंचांचं जरा लक्ष आहे. हा लावा लावा. अभिषेक बघू आता 100 रुपये वाचवतोय का माझे घालवतोय ते आपल्याला थोड्याच वेळात माहिती होईल. ठीक आहे प्रथमेश, तुझे आभार. 2 विकेट ज्या पद्धतीने घेतल्या, खरंच पुन्हा एकदा कमबॅक. कारण पहिलं ओव्हर जर बघितली तर पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या गेली होती 13. ठीक आहे ना, ते पॉवर प्लेचं षटक होतं. कारण पॉवर प्लेचं षटकमध्ये 12, 13, 15 रन होतातच. ते आता धावाच लागतात कारण पॉवर प्लेचं षटक असतं ते हाणामारीचं षटक असतं. लेफ्टी बॅट्समन थोडीशी फिल्डिंगमध्ये आपल्याला परिवर्तन पाहायला मिळेल इथे. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. चला, गोपाल अंडर 19चा क्रिकेटर MCAचे त्याचे वडील, त्याच्याकडून पण त्यांना 100 रुपये तुली प्रथमेशला आणि माझ्याकडनं 100 रुपये असं 200 रुपयाचं बक्षीस त्याला जाहीर झालेलं आहे. प्रथमेशला आमच्या बँक अकाउंटमधून निघून त्याच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर सुद्धा झालेले आहेत. तर मॅच झाल्यानंतर ते त्यांनी कॅचच्या स्वरूपात घ्यावे. काय चाललंय वाल्मिकी ब्रदर्स, मी विनंती करतो तुम्हाला कुठेतरी लिंबू त्यांना तुम्हाला फिरवावंच लागेल. आज रविवार आहे, लिंबू आणा, 3 धारी लिंबू. तरी शांतता, सन्नाटा वाल्मिकी ब्रदर्सच्या डकआउटमध्ये. काय घडतंय काय बिघडतंय, प्रथम तुला वंदितो गणराया प्रथमेश. चौथा बॉल, काय झालं प्रथमेश. साईच्या जर 6 विकेट घेतल्या तर प्रथमेश याला माझ्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. प्रथमेश यांनी जर 6च्या 6 विकेट घेतल्या तर भरत मस्कर याच्याकडनं 1000 रुपये त्याला देण्यात येईल. 2 धाव होतील, व्हायच्या तयारीत आहे. होणार होणार, बरोबर आहे. चांगले गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि वाल्मिकी ब्रदर्स खरंच तुम्ही असेच खेळत राहा. 1D 2D कारण अजून बराच वेळ बाकी आहे, बऱ्याच ओव्हर बाकी आहेत. अष्टविनायकचे कर्णधार यांना विनंती करतो त्यांनी टॉस सिटी द्यावा. कारण इथं प्रिशा 11 संघाचा इथे आलेला आहे आपला सूरज इपली, तो आलेला आहे इथे. पण विनंती करतो अष्टविनायक संघाचा कर्णधार टॉससाठी या माईकशी संपर्क साधावा. अष्टविनायक, शेवटचा कॉल आहे. अष्टविनायक, शेवटचा कॉल तुमच्यासाठी. फक्त 2 रन आतापर्यंत गेले या षटकामध्ये, विकेट गेल्या 3. तोच बॉल होता पण ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला बॅट्समनने, चांगल्या पद्धतीने हाताळला. खरंच नाही, रिक्स नाही घ्यायची. माझी विनंती आता वाल्मिकी ब्रदर्स जे स्ट्राईक नॉन स्ट्राईकला जे बॅट्समन आहेत, रिक्स घेऊ नका. कारण अजून बराच गेम बाकी आहे, अजून 2 ओव्हर बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये मॅचचा कायापालट तुम्ही करू शकता. बराच गेम बाकी आहे. कारण क्रिकेट असा गेम आहे की तुम्ही काहीच बोलू शकत नाही शेवटच्या बॉलपर्यंत. बोल्ड, अरे काय बॉलिंगचा नजराणा प्रथमेश, काय बॉलिंगचा नजराणा. 4 बोल्ड घेतलेत त्यांनी. म्हणजे इथं विकेट किपरची गरज नाही, फिल्डरची गरज नाही, फक्त एवढं चालेल तो बॉलिंग करणार तोच विकेट घेणार. 4 विकेट त्यांनी घेतल्यात. खरंच एक नाव त्याचं कोरलं जाईल. बदलापूर वेस्ट प्रीमियम लीग 2024 सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं जाईल की एका ओव्हरमध्ये अजून 1 बॉल तरी बाकी असेल मित्रा. ओव्हर झाली ठीक आहे, धन्यवाद. पण त्यांनी 4 विकेट घेतल्या, 4च्या 4 बोल्ड घेतलेले आहेत. तर नक्कीच आज इंद्रपाडामध्ये बोर्ड लागेल त्याच्या नावाचा. बघा 38 सामना, कारण ते जिद्दीने आता उतरलेत इंद्रपाड संघ. कारण शेवटचा सामना आहे त्यांच्यासाठी, डू ऑर डायची परिस्थिती. बाबा ठीक आहे, शेवट तरी आपण गोड करून जाऊ आणि भरत मस्करचं तोंड बंद करू आपण.
2 ओव्हर बाकी आहे अजूनही वेळ गेलेली नाही वाल्मिकी ब्रदर्स. स्ट्राईकचे बॅट्समन नॉन स्ट्राईकचे बॅट्समन दोघांनी लक्षात ठेवा. अजून 12 बॉल बाकी 12 बॉलमध्ये कमीत कमी 30 रन जरी आले तरी कुठेतरी एक चांगली गोष्ट होईल. खोदून काढला शेंडू बघा साईड यॉर्कर. ह्या जो हा बॉल होता याला साईड यॉर्कर आणि तो बॅट्समॅनला जमला नाही मारायला. खरंच एक चांगला नजराणा त्यांनी पेश केला. आणि बॉलर जर बघितलं तर एकदम यंगस्टर बॉलर त्या टीम मध्ये आहे सौरभ. बरोबर असंच मारायचं मला झोकून मारायचंय. चांगला षटकार. पण मी विनंती करतो वाल्मिकी संघाच्या बॅट्समनला तुम्ही धावत का नाही. तुम्ही षटकाराची वाट का बघता. उद्या जर कधी कॅच घेतली काय होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला असं स्वतःहून कोण देणार नाही पण तुमचं तुम्ही करत राहा ऍक्च्युली प्रयत्न. धावसंख्या कुठेतरी झाली ती म्हणजे 22. 2च बॉल झालेले आहेत. पुन्हा बघू आता गॅप मध्ये बॉल आहे पण 2 धावा काढतात का नाही. रोनी धावत का नाही. रोनीला धावता येतच नाहीये. रोनी धावत जा जरा प्लीज. खूप मोठी अपेक्षा तुझ्याकडून. वाल्मिकी संघाचे जे मेंटॉर कोच आणि ओनर उमेश यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. गुड रनिंग द बिटवीन विकेट तिथे पाय गरज आहे आणि त्या वेळेस तुम्ही धावलंच पाहिजे तरच तुमचा एक स्कोर चांगला उच्चांक तुम्ही गाठाल आणि चांगला चेजेबल स्कोर तयार होईल. थोडी ताकद कमी पडली. जर तुम्ही बघितलं बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन नक्कीच चांगलं झालं होतं पण थोडीशी ताकद एक अजून थोडी ताकद जर तुम्ही जास्त लावली असती तर हा बॉल नक्कीच षटकार एक गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. पण ठीक आहे मित्र अडलक चांगलाच खेळलास तू. पॅव्हलियनमध्ये परतताना त्याचं नाव काय अमन चांगलीच बॅटिंग केली तू. ठीक आहे जो खेळ करायचा होता तो खेळला आणि आपल्या डगआउटमध्ये परतला. आणि आता जो बॅट्समन गेला तो म्हणजे रमेश. चांगला होतकरू बॅट्समन आणि होतकरू बॉलर पण एक ऑलराऊंडरच्या रूपाने वाल्मिकी ब्रदर्स संघामध्ये तो सामील झालेला आहे. एक विश्वास ठेवला उमेशने त्याच्यावर. विकेट जर तुम्ही बघितलं तर 5 विकेट गेल्या वाल्मिकी ब्रदर्सच्या संघाच्या 5 विकेट गेलेल्या आहेत. धावसंख्या झाली 24. चौकार वाल्मिकी कडक पंच. वाल्मिकी काल आम्ही त्यांना ट्रेनिंग दिली 1 तास आणि योगेशला पण ट्रेनिंग दिली पंचाची कशी ट्रेनिंग करायची. दोघांनी 1 तास घेतली ट्रेनिंग. स्कोर झाला तो म्हणजे 28. ठीक आहे चांगला स्कोर आहे. अजून पण 1 ओव्हर बाकी आहे आणि जर हे बॉल या ओव्हरचा हा शेवटचा बॉल आहे म्हणजे 7 बॉलमध्ये जर कधी 15 ते 20 रन जरी आले 7 बॉलमध्ये 15 ते 20 रन जरी आले तरी काहीतरी होऊ शकतं. बरोबर ना. तुझे पप्पा नाही वाईट +3 ना. वाईट +2 वाईट +2 बरोबर. कडक पंच वाल्मिकी. तुमच्या मानधनामध्ये आम्ही नक्कीच वाढ करू. बदलापूर वेस्ट प्रीमियर जे कोणी सदस्य जो कोणी संचालक असतील त्यांना सांगू की वाल्मिकीला थोडंसं मानधन वाढवा 10 ते 20%. इथूनच बोलू नका विनंती करतो प्लीज. कडक पंच बघा त्यांचे ऍक्शन बघा. बिली बावडन जरा कॅमेरामॅन जरा त्यांच्याकडे जरा फिरवा जरा कॅमेरा जेव्हा ते ऍक्शन करतात. शबाश. पप्पा हा बघा त्याचे पप्पा खेळत आहेत. हा मुलगा पण इथे टाळ्या वाजवत आहे. त्याचा मुलगा टाळ्या वाजवत आहे इथे. पप्पाने 6 मारला आता मुलगा पण टाळ्या वाजवत होता. ओव्हर झाले. धावसंख्या झाली 38 हा 38. पाणी घेऊन चालले जाऊ दे. इथे विचारलेलं आहे जाऊ दे 2-1 मिनिटासाठी. लवकर जावा धावत जावा. अमय तुझी रनिंग मला जरा धाव अजून. जरा आनंदाचं वातावरण. 38 आलंय.
आता स्कोर चांगला आला, आनंदाचं वातावरण आहे वाल्मिकी ब्रदर्सच्या डगआउटमध्ये. तुम्ही बघितलं बसले, ए नामय धाव जरा यार, बारीक होशील. आता कसं आनंदाचं वातावरण, नामयच्या चेहऱ्यावर एकदम ताजा एकदम टवटवीत झालेला आहे, कारण 6 गेला ना आता मागच्या बॉलमध्ये. आता जर 6 मारला तर नक्कीच एक चांगला स्कोर उभा होईल. 39 स्कोर झालेला आहे. बॉल इनस्विंग होणार, मी 50 सांगतो, ह्या बुमराचे बॉल आहे ना आउटस्विंग होणार नाही, इनस्विंग होणार. कारण ज्या पद्धतीने तो बॉल बघा टाकतोय, त्याच्या हाताकडे बघा, बॅट्समन त्याच्या हाताकडे बघा, प्रत्येक बॉल इन स्विंगच होणार आहे. आणि तुम्हाला टेस्ट खेळायचं आहे, आडवे तिडवे खेळून तुम्हाला चालणारच नाही. ह्या जो बॉलर आहे बुमरा, आपला बदलापूरचा ज्युनियर बुमरा, बघू ना किती रन येतील. दुसरा रन पण घेण्याचा प्रयत्न, रोनी मी तुला सांगत असतो धावत जा जरा. तिसरा पण, मला वाटतं तिसराचे पण घेतील. डगआउट मध्ये प्लीज विनंती करतो, गोंगाट करू नका, पेनल्टी लावा यांना. रोनीला बघा, घाम आलाय रोनीला, त्याला घेऊन जा पाणी बिनी. शेवटचे 3 बॉल, दोन्ही संघाची नोंद घ्यावी. या षटकाचा शेवटची ओव्हर आहे. बुमरा आतापर्यंत तू चांगला चाललाय, फक्त 4 रन दिलेत हा बुमराने 3 बॉल मध्ये, फक्त 4 रन दिलेत आतापर्यंत 3 बॉल मध्ये. 3 बॉल बाकी, एक पण चौकार एक पण षटकार त्याने दिलेला नाही. चांगला बॉलिंगचा नजरा पेश केलाय त्यांनी. रोनी स्टार ऑफ द प्लेयर, वाल्मिकी संघाचा स्टार ऑफ द प्लेयर. खरंच हा 6 मारून की बुमराला कोणी चॅलेंज नाही करू शकत. 6 साठी एकाने चॅलेंज केलं होतं ईशान किशननी. IPL ला ईशान किशननी बोललं होतं की तुम्ही मला मुंबई इंडियन्स संघामध्ये घेतलं नाही, पण ठीक आहे मी बुमराला षटकार मारून दाखवणार. आणि तोच षटकार आता रोनीच्या रूपाने आपल्याला ज्युनियर बुमरा याला मारून दाखवलेला आहे. आनंदाचं वातावरण, खरंच कुठंतरी टेन्शन होतं, प्रेशर होतं वाल्मिकी या संघावर. पुन्हा एकदा रोनी ऐकत नाही काय, बघू दे, थांबा थांबा, नाही 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 एक मिनिट थांबा, सांगतील 4 आहे 4 आहे, नाही नाही थांबा जरा एक मिनिट, रियालिटी सांग उमेश, रियालिटी सांग. 4 आहे, 4 आहेत, 4 आहेत. आम्ही बाहेरच्यांना पण विचारलं, 4 आहेत. धन्यवाद, धन्यवाद दादा. बरोबर, शेवटचा बॉल, मला वाटतं 52, टाळ्या वाजवा वाल्मिकी बद्दल. तुमचे 52 रन झाले, 50 तुम्ही क्रॉस केले. अरे रॉनीला काहीतरी बक्षीस जाहीर करा, रॉनीला काहीतरी बक्षीस जाहीर करा कोणीतरी. ओव्हर संपली आहे, झालं संपलं. अशा तऱ्हेने 58. प्रथमेश जरा 1 मिनिटासाठी इकडे, प्रथमेश अधिकारी, बिनपगारी पूल अधिकारी या इकडं. 3 विकेट तुम्ही घेतलेला, 4 विकेट तुम्हाला आमच्याकडनं 100 रुपये. आणि गोपालचे पप्पा अंडर-19 चे आपला उत्कृष्ट स्टार प्लेयर गोपाल सिंग यांच्या फादरकडून तुम्हाला 100 रुपयाचं बक्षीस. आणि माझ्याकडनं 100 रुपये. आज रविवार आहे म्हणजे 185 टुबॉक आणि 15 रुपयाचा साखना, असा तुमचा 200 रुपयाचा बंदोबस्त झालेला आहे.
कॅमेरामन जरा इकडे दाखवा. त्यांनी ओव्हर हॅट्रिक तर घेतलीच त्यांनी लगातार 3 बॉलमध्ये 3 बॉल. भरत मस्कर यांच्याकडनं त्याला 100 रुपये देण्यात येत आहे आणि गोपालचे पप्पा यांच्याकडनं 100 रुपये 200 रुपये त्याच्या अकाउंटमध्ये जमा झाले. मी त्याला विनंती करतो की त्यांनी राठोलीला जाऊन 2 एकर जागा बुक करावी. अष्टविनायक वर्सेस प्रिशा ना, प्रिशा 11 ना, प्रिशावाला संघाचा कर्णधार इपली देवाबाई. देवा यांच्याकडून टॉस घेण्यात येत आहे. माझे मित्र देवाबाई टॉस घ्या त्यांचा खाली जाऊन. सामना चालू करा पंच. वाल्मिकी आणि योगेश सामना चालू करा. वेळ नका देऊ वाल्मिकी ब्रदर्सला. आजच्या दिवसाची हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली प्रथमेशच्या रूपाने. चांगली त्यांनी बॉलिंग केली पण थर्ड ओव्हर थोडीशी मिस्टेक झाली आणि फोर्थ ओव्हरमध्ये जरा बुमराने जे 3 बॉल टाकले होते आधीचे ते यॉर्कर टाकले होते, पण त्यांनी जे लास्ट जे 3 बॉल टाकले ते थोडेसे त्याच पद्धतीने जर ते टाकले असते तर हे षटकार आणि चौकार गेले नसते. पण रोनीने त्याला चांगलाच भेदक मारा देऊन आणि दाखवून दिलं की बुमरा हम भी किसी से कम नाही. सामना चालू करा. बॅट्समॅन अजून गेले. प्रथम संघाचा बॅट्समॅन एक गेलाय ना. टीम मीटिंग चालू आहे का? बात करा यांना. वाल्मिकी ब्रदर्सला बात करा. देवा काय झालं? आता झालेल्या नाणेफेकीमध्ये माझे मित्र देवाभाई यांनी टॉस घेतलेला. तर प्रिशा 11 हा संघ टॉस जिंकलेला पण त्यांनी त्यांचा निर्णय राखून ठेवलेला आहे. ते मला वाटतंय बॉलिंग घेतली. ओके. एक सूचना आहे, टॉस घेताना ना दोन्ही कर्णधारांनी ना आधीच ना तुम्ही डिसाईड करा की जिंकल्यानंतर काय होईल. नंतर तुम्ही सांगणार मग आम्ही सांगतो येतो जातो हे आम्हाला नाही चालणार. पहिला बॉल जोशमध्ये वाल्मिकी संघ. डायरेक्ट हिट होता पण वाचले. तीन बॉलमध्ये 3 सिक्स जर मारले तर देवाबाई यांच्याकडनं 500 रुपये देण्यात येईल. त्या बॅट्समनला याची नोंद घ्यावी. प्रथमेश 11 या संघासाठी एक बक्षिसाची खैरात आलेली आहे ती म्हणजे 500 रुपयाची. लगातार 3 सिक्स जर मारले कोणताही बॅट्समन प्रथमेश 11 या संघाच्या तर त्यांना 500 रुपये देण्यात येईल.
कॅच घ्यायला पाहिजे होती उमेश, तुम्ही कॅच घ्यायला पाहिजे होती, एक नाव झालं असं तुमचं, डाय मारायला पाहिजे होती, ही कॅच तर होतीच. या ठिकाणी जर रवींद्र जडेजा, जॉन्टी रॉड्स आणि आपले स्टार प्लेयर जर असते, युवराज सिंग, मोहम्मद कैफ जर असते, नक्की कॅच घेतली असते डाय मारून. थोडंसं ना तुम्ही करायला पाहिजे प्रयत्न. पण एक जर तुम्ही बघितलं प्रथमेश संघाचं बॅटिंग लाईन जर बघितलं, राईट हँड आणि लेफ्ट हँड बॅट्समॅन चांगले आपल्याला कॉम्बिनेशन तिथं पाहायला मिळतंय प्रेक्षकांना, आणि प्रेक्षक वर्ग जुडलेले आहेत आपल्यासाठी. जरा सुनील पण आता बघा कसा तापला आहे, कारण त्याची बॅट आत्ताच गरम झाली. 6 लगातार 3 6ला 500 रुपये देवा यांच्याकडून. पहिला षटकार प्रथमेशच्या संघाचा. सुनील जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 59 धावांची गरज. 59 4 ओव्हरमध्ये उच्चांक गाठलाय 4 ओव्हरमध्ये आजचा. खरंच बघायला गेलं तर 24 बॉलमध्ये 58 रन केले. पंचांचा निर्णय नडाऊट कडक पांचा. वाल्मिकी बदलापूरचा बिली बावडन जर ऍक्टिंग करतोय चांगली, थोडस त्याला देऊ आपण नाव बिली बावडन. त्याचं जरा चांगलं जर कौतुक केलं तर बिली बावडन, स्टीव बकनर, चांगले चांगले स्टीव शपड. खोदून काढलेला आहे चौकाराच्या दिशेने, पण तिकडे प्लेअर उभा आपला लल्ला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं लल्लाने. फिल्डिंग आहे लल्ला. खरंच तुझं तू बोलत होता की माझं नाव का नाही घेत कॉमेंट्री करताना, कारण माझे मित्र, माझे घरचे, माझे मित्रमंडळी मला बघत असतात लाईव्ह, म्हणून लल्लाकडे जरा कॅमेरामन जरा त्याच्याकडे दाखवा जरा कॅमेरा प्लीज, दाखवा जरा कॅमेरा. दाखवलेला आहे बघा लल्ला, जरा हात कर जरा, म्हणजे घरचे तुला बघतील, आणि कोण असेल तर ठीक आहे तुला ते हा पण बोलल. प्रयत्न चालू आहेत सुनीलचे, चांगलेच प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न सफल. पहिलं षटक समाप्तीनंतर आपण स्कोर बोर्ड जरा बघूया, हलता ठेवलेला आहे स्कोर बोर्ड जो झालेला आहे. स्कोर बोर्ड जर बघितला धावसंख्या झाली 10 विकेट नन. अजून पण जिंकण्यासाठी तुम्हाला 49 3 ओव्हरमध्ये 18 बॉलमध्ये तुम्हाला 49 ॲव्हरेज जर बघितलं तर तुम्हाला कम से कम 16 रनाची गरज. प्रति ओव्हर 16 ते 17. उमेश आपल्या खांद्यावर 4 बॉलर ना, बॉलर 4 ना, 4 ओव्हरला 4 बॉलर ना, करेक्ट बरोबर आहे. ज्याने त्याने आपली प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपलं कौशल्य तुम्हाला दाखवत लागेल, कारण दुसरी संधीच नाही इथं बॉलरला, एका बॉलरला एकच ओव्हर आहे. आम्हाला दीपज्योत, लक्ष्मीनारायण पार्क आणि दीप आशिष आणि तुलसीवार ह्या सोसायटीने खूप आम्हाला मदत करतात. त्याच्यानंतर पनवेलकर पार्क, लाख लाख तुमचे आभार. तुमचे अध्यक्ष, सेक्रेटरी, चेअरमन, मी यांचे खरंच आभार मानतो ना, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. टीम मीटिंग नका घेऊ, मी पुन्हा एकदा सांगतोय. तुम्ही ताकीद द्या. तुम्ही ताकीद का देत नाही? प्रत्येक बॉलला जर 6 आला तर देवाभाई यांच्याकडनं 100 रुपये देण्यात येईल. एक 6 आला 100 रुपये लागू देवा यांच्याकडून. बरोबर आहे. चौकार जातोय का बघू. चांगली क्षेत्ररक्षण अमितच्या माध्यमातून. थोडंसं लागलेलं आहे त्याला, ठीक आहे मित्र, आपलं ग्राउंड चांगलंच आहे, चांगलंच बनवलं, चांगली मेहनत घेतली आहे. बदलापूर वेळेस प्रीमियर संघाच्या प्रतिनिधी जे कोणी आहे 4-5 जण, खरंच तुम्हाला दाद देतो. चांगले सामने तुम्ही काल खेळवले, आज पण आम्ही चांगल्या सामन्याची अपेक्षा करतो. अटीतेथे सामने झालेले आहेत. प्रिशा 11 संघाला विनंती करतो तुम्ही जरा बाहेर उभे राहा. प्रिशा 11 बाहेर व्हा, बाहेर व्हा. प्लीज वेळ नका घेऊ, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. 10 सामन्याला खेळायचा. आजचा दिवसाचा 3rd सामना असेल, याची नोंद घ्यावी. पुढील सामना असणार आहे तो म्हणजे अष्टविनायक पार्क वर्सेस प्रिशा 11. प्रिशा 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बघू आता, पण बॉल तिथेच राहिलेला आहे. अमय ठीक आहे, 1 रनची भर पडलेली आहे. या ओव्हरमध्ये जर बघितलं आपण तर धावसंख्या फक्त आलेली आहे ती म्हणजे 2 बॉल 2, म्हणजे उमेश सिंग चांगली बॉलिंग करतोय. एक कोच, मेंटॉर आणि ओनर या संघाचा, प्रत्येक वेळेस आपल्या खांद्यावर मदार घेणारा
तो प्लेयर आहे म्हणजे उमेश सिंग. चार आहे का काय साहेब? 4 आहे. ओके, 100 रुपये वाचले देवाचे. नंतर 10 लाखामधून 100 रुपये झाले असते कमी. चौकार आहे, चौकार आहे. बघा ऍक्टिंग बघा आमचे पंचा लेक अंपायर योगेश बघा कसे वॉर्मअप करत आहेत. अजून करा. कुठेतरी चौकाराच्या रूपाने लास्ट बॉल बघितला तर हा पण बॉल बघून निर्धाव चेंडू समजला नाही त्याला. बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन झालं नाही. बॅटची जर कडा लागले सुद्धा अमयच्या माध्यमातून कॅच झेल झाले असते. पण चांगला व्हेरिएशन आपल्याला उमेशच्या माध्यमातून दिसला इथं. कारण लास्ट बॉलमध्ये चौकार गेला होता, कुठेतरी थांबायचं होतं. 4 बॉल झाल्या ह्या ओव्हरमध्ये. जर बघितलं ह्या ओव्हरचं जर आपण बघितलं तर फक्त 6 रन दिलेलं उमेशने, फक्त 6 रन. पण काही होणार नाही इथं. षटकार आणि चौकारची आतिषबाजी प्रत्येक बॉलात झालीच पाहिजे तर कुठेतरी प्रथमेश 11 हा संघ जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तसं म्हणायला गेलं तर हा बॉल सेम चेंडू होता, पण बॅट्समनने पुढे येऊन ज्या पद्धतीने स्टंपला झाकून पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्न सफल झालेला आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. स्कोर इज 16 बट विकेट नन. विकेट नन आहेत पण स्कोर खूपच कमी आहे, 16 रन. चला इथून आपल्याला वैशिल टॉकीजची टमटम लागतात मुळगावला जायला. तर मी आता टमटम बुक करणार आहे 15-20 जणांसाठी. हा तर त्याचे जे पैसे लागतील ते भरत मस्कर यांच्याकडनं घेऊन जावे. प्रथमेश पण मी दाद देतो, तुमची पराकाष्ठा तुमची मेहनत तुम्ही दाखवली, पण कुठेतरी 3rd आणि 4th ओव्हरमध्ये मी पण स्वतः नाराज झालो. आणि वाल्मिकी संघाला खूप मोठं टेन्शन आलं होतं दुसऱ्या ओव्हरमध्ये. त्यांना वाटलं तर आपला बोजा बिस्तारा उचलून आपण जावा आता नायोद्याला, पण त्यांनी नायोद्याचं नाही काढलं तिकीट. त्यांना बदलावरमध्येच राहायचं होतं, कारण 3rd आणि 4th ओव्हरमध्ये त्यांनी पूर्ण कायापलट करून टाकला रोनीच्या रूपाने. बॉलर कोण, रमेश का? जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 43 धावांची गरज. बघू आता सुनील काय करतात ते. सुनील जर ही मॅच जिंकून दिली तर प्रथमेश यांच्याकडनं त्याला 1001चं बक्षीस जाहीर होईल. सुनील जर ही मॅच जिंकून दिली तर इंद्रपडा संघाचा कर्णधार प्रथमेश यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक सुनीलला देण्यात येईल. म्हणजे ह्या दोघांनीच खेळायचं, विकेट न नाही अजून. बरोबर आहे, पैसा वसूल. हा मीटिंग करा बघा आपल्याला, कारण काय 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 42 म्हणजे तुम्हाला 10 चौकार मारायचे तेव्हा कुठेतरी काही होईल. पहिला चौकार आलेला आहे, 6 आलेला पहिला 6 आलेला. 100 रुपये देवाला, देवाकडनं 100 रुपये. देवा कुठे गेले, पळाले का? अय मागे आहेत माझे देवा मित्र, मागे आहेत. 100 रुपये लागू. चला तेवढे तर तेवढे. बुडत्याला काठीचा आधार. असे लगातार जर त्याने 10 चौकार मारले तर प्रथमेश यांच्याकडनं 5001चं बक्षीस. शाबास शाबास, दुसरा 100 खात्यात जमा. देवा भाऊ 200 रुपये काढून ठेवा. देवा भाऊ 200 रुपये काढून ठेवा, माझ्याकडे द्यावे त्यांनी. बरोबर आहे, फुल पैसा वसूल. बरोबर आहे. शेवट आहे हा गोड करा, शेवट आहे गोड करा. बॅट्समनचं नाव आहे ते म्हणजे हरिराम. हरिराम हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. श्यामचा भाऊ वेगळा. ओके, श्याम आणि राम चांगली जोडी, जसे स्टीवा मार्का.
वाईट बॉल बघा, कडक पंच वाल्मिकी यांना पण 100 रुपये देण्यात येतील देवा यांच्याकडून. 60 जर हॅट्रिक झाली तर रोहित सर यांच्याकडनं 500 रुपये. 100 रुपयांनी नाही चालणार, 100 रुपये जमाना गेला आता. 500 रुपये 60 हॅट्रिक झाली वाटतं, झाली नाही झाली चौकात, तरी काहीतरी द्यावे रोहित रोहित सर ना, तुम्ही द्यावे काहीतरी त्याला, विनंती करतो. शेवट चांगला घोड करतोय तो जिंकण्यासाठी. अजून पण धावसंख्या झाली 35. जिंकण्यासाठी फक्त 7 बॉल 24. मॅच कुठेतरी रंगात आहे, मी अजून पण सांगतोय. हा 6 जर बसला ना तर नक्कीच कुठे मॅच रंगात आहे. वाईट आहे, बरोबर आहे. कडक पंचा, मी दाद देतो पंचाला, दाग देतो. बरोबर आहे, कडक पंचगिरी मी तिथं पाहायला मिळते. बरोबर आहे, वाईट आहे. वाद घालू नका अंपायरशी, वाद घालू नका, विनंती करतो. वाद नका घालू अंपायरशी, वाद नका घालू. आणि ओनर पण तोच आहे. मॅच रंगात आल्या. मला 6 पाहिजे सुनील यांच्याकडून, त्याला 100 रुपयाचं बक्षीस माझ्याकडनं जारी होईल. धावसंख्येकडे आपण वळूया. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली 37. आणि अजून एक रेकॉर्ड झाला, विकेट काहीच नाहीये, दोघांनीच खेळा, पैसा वसूल करा तुमचा. 6 बॉल 22. हा 6 बॉल 22 होऊ शकतात, होऊ शकतात. जसं आपण रिंकू सिंगला बघितलं का, तुम्हाला एक मॅच आठवत असेल IPL ची, 6 बॉल मध्ये काहीतरी 26 रन पाहिजे होते, बरोबर ना. ते 6 बॉल 26 रन रिंकू सिंगने केले होते. इथे फक्त 6 बॉल मध्ये 22 रन करायचे, म्हणजे तुम्हाला 2-3 जर षटकार आले या ओव्हरला, कारण शेवटची ओव्हर आहे. आमचे डॉक्टर इथं डॉक्टर साहेब पण आलेले आहेत, त्यांचं नाव मला माहिती नाही. बदलापूर वेस्ट प्रीमियर लीग 2024 कडून मी त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर साहेब धन्यवाद, तुम्ही इथं आलात आणि आपली उपस्थिती दाखवली, धन्यवाद. डॉक्टर आशिष, आता काय बघा, आपल्या इथे डॉक्टर पण उपस्थित झालेले. बिंदास तुम्ही हाणामारी करा, हाणामारीचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. बॉल कुठेही लागू दे, आपल्याकडे डॉक्टर इथं उपलब्ध आहेत, त्वरित उपचार केला जाईल, त्वरित. आता सुनील आणि कॅप्टन उमेशनी जबाबदारी ती कोणावर दिली बघू. अमयवर दिली का? अमय, बॉलर अमय, म्हणजे ओपनिंग बॅट्समन पण अमयच होता आणि शेवटची बॉलिंग पण अमयच होता. म्हणजे याचा अर्थ इथं हे सिद्ध होतं की खूप मोठा विश्वास कर्णधार उमेश यांचा अमयवर. साईडला जर आम्हाला इथे प्लीज. सहाला विकेट न नेता याची नोंद घ्यावी. वेळ घेता वाल्मिकी ब्रदर्स, तुम्ही वेळ घेताय, वॉर्निंग द्या. पंच काय करताय, बात करा, पंच बात करा यांना. अरे एवढा खरी गोष्ट आहे यार, खूप 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 टाइम घेतला त्यांनी, खूप टाइम घेतला. काय कर सुनील, ठीक आहे सुनील, ओके ओके धन्यवाद. ये ना असं बाहेर ये ना, बाहेर येऊन हा बॉल तू ह्या साईडला लेग साईडला किंवा ऑफ साईडला तू बरोबर लॉंगॉनच्या दिशेने बॉल मारायला पाहिजे होता. ठीक आहे हुकला, पण अजून पण वेळ गेले. 5 बॉल 22 तर 3 षटकार जर गेले आणि एक चौकार जर गेला तर कुठेतरी मॅच हातात येईल.
4 बॉल 22 आणली होती. या दोघांनीच मॅच आणली आणि दोघांनीच एंड करतील. आता बघू चांगला एंड करतील का नाही ते आपल्याला थोड्याच वेळात माहिती होईल. 4 बॉल 22 असाच खेळायचा आहे. सुनीलला 100 रुपये लागू झाले देवाकडून. अजून पण चान्स आहे. 3 बॉलमध्ये 16. दोन बॉल 16 झुकत चालले आमचे करणनी जर या 2 बॉलमध्ये एक जरी 6 मारला तरी भरत मस्कर यांच्याकडनं त्याला 100 रुपये देण्यात येईल. करणनी खली रिक्षा चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते. खली करण 10 रिक्षांचे मालक आहेत ते. सध्या तरी 10 रिक्षा आहेत ना त्यांच्या काय नावावर आणि ते अध्यक्ष आहेत पश्चिमचे. काल त्यांनी चांगला एक षटकार मारला होता मला आठवतंय. त्यांनी ऑफ ड्रॉच्या दिशेने ऑफ साईडला त्याने एक असा उत्तुंग षटकार मारला होता गगनचुंबी. प्रथमेश यांच्याकडनं पण त्याला 100 रुपये देण्यात येईल. दोन्ही बॉलमध्ये जरी त्याने एक जरी 6 मारला एक जरी मारला 2 बॉलमध्ये तरी 100 रुपये त्याला देणं. 4 जरी मारला त्यांनी तरी त्याला 100 रुपये प्रथमेश यांच्याकडून. षटकार 100 रुपयाचा मानकरी मूर्तीलाल कीर्तिमार. उगच नाही त्याला अध्यक्ष बनवला. रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत ते. 4 आहे का ना तरी ठीक आहे 4 तर 4 तरी त्याला प्रथमेश यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. ह्या बॉलमध्ये जर त्याने षटकार मारला तरी सुद्धा प्रथमेश याच्याकडनं त्याला 100 रुपये देण्यात येईल. शेवट गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास. वाईट बॉल. पंचाचा निर्णय अंतिम. वाद घालू नका. संघ बाद करा. संघ बाद करा डायरेक्ट. अशा तऱ्हेने निर्णय घेतलेला वाल्मिकी संघ यांचा 10 रनाची यांना पेनल्टी देण्यात येत आहे. 10 रनाची पेनल्टी जरी दिली तरी आमचे प्रथमेश 11 जिंकू शकत नाही. काय झाला निर्णय काय झाला लवकर सांगा मला. वाईट बॉल बरोबर आमचे कडक पंच वाल्मिकी. वेळ न घालू. वाल्मिकी यांचा नक्की सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन आम्ही त्यांचा सत्कार करू. वाईट बॉल. Last ball of the match. Now we will see. Next match will play between Prisha 11 versus Ashtavinak Park. So I am requesting to Prisha 11 take the charge of the field after this last ball of the match. पुन्हा वाईट बॉल. असेच वाईट टाकत राहा आणि संध्याकाळचे 6 वाजवा. वाल्मिकी संघाला 15 रनाची आम्ही पेनल्टी देण्यात येत आहोत कारण ते वाईट टाकले त्यांनी लगातार 2 वाईट. .49 झाले तर तरी पण बघा चांगली मात दिली प्रथमेश्वर संघाने. धावसंख्या झाली 49. जर 50 रन जर झाले तर टाळ्यांच्या गजरात प्रथमेश स्वागत का. दुसरा 6. ठीक आहे धन्यवाद. चला आता टॅक्सी बुक करू आपण स्ट्रेट टू मुळगाव. धन्यवाद. हरी याला मी विनंती करतो त्यांनी मॅचशी संपर्क साधावा. माझे मित्र देवाभाऊ यांच्याकडून तुला 200 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे कारण तू 2 6 मारलेले आहेत. असं दानशूर